नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणांवर प्राणघातक हल्ला, बिरसा फायटर्स आक्रमक, आरोपींच्या अटकेची मागणी. शहादा प्रतिनिधी. नंदुरबार येथील हॉटेल MH39 खान्देश जंक्शन येथे आदिवासी तरुण आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बिरसा फायटर्स संघटना आक्रमक झाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी प्रफुल्ल रघुवंशी, पराग रघुवंशी, सूर्यकांत माळी यांच्यासह 15 ते 20 संशयितांवर ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 16 मार्च 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास हॉटेल मालक अक्षय कोकणी आणि त्यांचे चुलत भाऊ मनोज साबळे हॉटेलमध्ये कार्यरत असताना पराग रघुवंशी व नयन बनकर यांनी मद्यधुंद अवस्थेत येऊन जेवणाची मागणी केली. हॉटेलमध्ये कुटुंबे बसलेली असताना त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना हटकले असता आरोपींनी फोन करून आपल्या साथीदारांना लोखंडी रॉड, चॉपर आणि लाकडी दांड्यांसह बोलवून घेतले. तुम्ही आदिवासी असून आमची बरोबरी करता का, अशा शब्दात जातीवाचक अपमान करत आरोपींनी हॉटेलमध्ये मोठी तोडफोड केली आणि मनोज साबळे यांच्यावर भीषण जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मनोज साबळे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात परप्रांतीय लोकांची गुंडागिरी आणि दादागिरी वाढली असून ती आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. आदिवासी बहुल जिल्हा असूनही येथे वारंवार आदिवासींवर अत्याचार होत आहेत, ही खेदाची बाब आहे. बिरसा फायटर्सच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले आहे. आरोपी अद्याप मोकाट असून त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. जर आरोपींना तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. नंदुरबार येथे दिनांक 16 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजता हॉटेल MH39 खान्देश जंक्शन येथे आमचे आदिवासी बांधव मनोज साबळे, अक्षय कोकणी व त्यांच्या कुटुंबियांवरती काही संशयित आरोपींनी, मुख्य आरोपी प्रफुल्ल सूर्यवंशी, पराग सूर्यवंशी, सूर्यकांत माळी यांच्यासह 15 जणांनी प्राणघातक हल्ला केला. हा प्राणघातक हल्ला लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी दांडक्यांनी त्यांनी मारहाण करून आमच्या या आदिवासी बांधवांना जबर जखमी करून रक्तबंबाळ केलं. या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. तुम्ही आदिवासी लोक मातून गेले आहेत, तुमची अवकात आहे का हॉटेल चालवायची? तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही. तुम्ही झोपडीत राहणारे लोक, कोकणटे, बिलटे लोक अशा पद्धतीने जातीवाचक शिवीगाळ करून ही अशा पद्धतीने अमानुष्य यांनी मारहाण करून भ्याड हल्ला केलेला आहे. या संशयित आरोपींची दादागिरी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे आरोपी अद्यापही मोकाट फिरून राहिलेले आहे. जय वडवी या आदिवासी तरुणाची नंदुरबार येथे खुलेआम चाकू खुपसून हत्या करण्यात आली. ती घटना ताजी असताना पुन्हा आदिवासी तरुणांवरती अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला झालेला आहे. हा निंदनीय असा हा हल्ला आहे. दिवसेंदिवस या परप्रांतीय लोकांची दादागिरी व गुंडगिरी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे. म्हणून यांची ही गुंडगिरी व दादागिरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही. या गुंड लोकांना, या घटनेतील संशयित सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.